मकरंद हा मराठवाड्यातला. तर त्याला म्हटलं बाबा हे पैसे घे प्रत्येकी 1,500. इतक्या आत्महत्या झाल्या होत्या आणि नवीन गाडी घेऊया आपण चला, त्याच्यासाठी पैसे जमा केले होते. आणि मग संध्याकाळी आपलं टीव्ही पाहत असताना हातात ग्लास आणि एक इंटरव्ह्यू पाहत होतो. ज्याच्या घरी आत्महत्या झालेली आहे अशा एका शेतकऱ्याच्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू होता. आई, वडील, बायको आणि मुलं. बाप गेलेला आहे, नवरा गेलेला आहे, मुलगा गेलेला आहे, असं ते कुटुंब. पण त्यांच्या डोळ्यामध्ये आपलं कोणतरी गेलं याच्यापेक्षा संध्याकाळची भूक जास्त वाटली मला. कदाचित मला ते नट म्हणून असेल का जाणवलं माहिती नाही. म्हटलं आलं हे काही खरं नाही. आपण गाडी घेण्याचा विचार करतो आणि हे काय चाललंय. मग मी त्याला म्हटलं की चला आपलं काहीतरी कर्तव्य आहे माणूस म्हणून. मग हे 1.5 कोटी तू घे आणि प्रत्येकी 15,000 असे सगळ्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दे. नाही, टाळ्या वाजवू नका. हे मला असं वाटत होतं आपण मोठेपणा घ्यावा, निदान मी रात्री झोपताना माझी पाठ थोपटावी त्यापोटी केलं होतं. मला काही अनुकंपा नव्हती, काही नव्हतं. माझ्यातला माणूस मेलेला होता, त्यांच्या त्या डोळ्यामध्ये मला कुठेतरी दिसलं की अरे बापरे, आपण खरंच मेलेलो आहे ते सांगत होते, त्यांची भूक सांगत होती. त्याच्यावर मकरंद मला म्हणाला की नाही तुम्ही येऊन ते चेक द्या. म्हटलं नाही, हे बरोबर नाही, मला ते देणं मला पटत नाही, तू दे. तो म्हणलं फक्त तुम्ही ते इथे बीडचे आहे, बीडला गेलो होतो आम्ही, तेवढे फक्त तुम्ही द्या, बाकीचे मग नंतर आम्ही हे करू. आम्ही तिथे गेल्यानंतर एका वेळी समोर 125-200 मुली, विधवा, जास्तीत जास्त वय असेल त्यांचं 25-24. एक मूल कडेवर, एक मूल असं खात बोट धरलेलं, खंगलेली सगळी मंडळी. अरे म्हटलं बापरे, म्हणजे हे काम कधी न संपणार आहे, याला पूर्णविराम नावाची गोष्टच नाही आहे. त्यामुळे हे सातत्यानं करा. 15,000 रुपये देऊन तुम्ही ते काही संपणारं नाही आहे. आणि मग तिथून मग आम्ही औरंगाबाद, मग नंतर आम्ही इथे आलो वराडामध्ये आणि सगळीकडे फिरलो जेवढं काही जमत होतं आम्हाला. तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळी नाम फाउंडेशन ज्यावेळी स्थापन झालं 3 महिन्यामध्ये लोकांनी 60 कोटी रुपये दिले. 60 कोटी. एक काल संस्था जी स्थापन झालेली आहे तो केवळ एक विश्वास होता की नाही ही मंडळी काम करतील, कुठे आपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल.